फॉर्म्युला फॉर सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन या भागाला आपण सुरुवात करूया. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा पुढचा भाग पाठीमागच्या भागामध्ये आपण कंप्लीट स्क्वेअर मेथड बघितली, त्याचाच उपयोग आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. एक स्टँडर्ड इक्वेशन घेतलं, स्टँडर्ड इक्वेशन मध्ये आपल्याला फॉर्म्युला तयार करण्यासाठी वापरायचा आहे. इथं व्हेरिएबलचा कोएफिशियंट ए आहे, त्या ठिकाणी ए शून्य असून चालत नाही. आपल्याला या ठिकाणी 1 पाहिजे, यासाठी डिवाइड ए करतो. डिवाइड ए ऑन बोथ साइड्स, दोन्ही बाजूला ए न भागलं. ए एक्स स्क्वेअर अपॉन ए प्लस बी एक्स अपॉन ए प्लस सी अपॉन ए इज इक्वल टू 0. ए कॅन्सल. एक्स स्क्वेअर प्लस बी अपॉन ए एक्स प्लस सी अपॉन ए इज इक्वल टू 0. हे इक्वेशन आपल्याला मिळालं. याच्यातून आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा आहे, व्हॅल्यू ऑफ एक्स मिळवायचे आहे, सोल्युशन मिळवायचं आहे. याच्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचे इक्वेशन आहे. मग या ठिकाणी कंप्लीट स्क्वेअर मेथड वापरूया. याच्या अगोदर आपण कंप्लीट स्क्वेअर मेथड मध्ये काय केलं होतं, जो मधला पद आहे त्या मधल्या पदाच्या निम्मा हाफ केला होता. बी अपॉन ए ला 2 ने डिवाइड करायचं आहे आणि त्याचा वर्ग करून एकदा प्लस एकदा मायनस करायचं आहे. बी अपॉन ए अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. या पद्धतीने ह्याच समीकरणात एकदा मिळवायचं आहे, एकदा वजा करायचं आहे. याच्यासाठी आपण काय करूया, हे पद अगोदर मिळवूया, म्हणजे ह्याच्या निम्म्याचा वर्ग. मग निम्म्याचा वर्ग काय मिळणार आहे, बी अपॉन ए अपॉन 2 मीन्स 2 अपॉन ए. आता बी अपॉन ए आहे तसाच, 2 अपॉन ए मीन्स 1 अपॉन 2 इज इक्वल टू बी इंटू 1 बी, ए इंटू 2 2a. हा म्हणजे ह्या बी या पदाचं निम्म पद मिळालं. आता याचा वर्ग आपल्याला पाहिजे, बी अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर. हे पद यात मिळवूया आणि वजा करूया बाय युजिंग कंप्लीट स्क्वेअर मेथड. एक्स स्क्वेअर प्लस बी अपॉन ए इंटू एक्स प्लस बी अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर मायनस बी अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी अपॉन ए इज इक्वल टू 0. आता या 2 भाग करूया इक्वेशनचे. हा एक भाग म्हणजे एक्स प्लस बी अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर आपल्याला मिळतो आणि दुसरा मिळतोय तो मायनस बी अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे बी स्क्वेअर अपॉन 2a स्क्वेअर 4a स्क्वेअर प्लस सी अपॉन ए इज इक्वल टू 0. ही सगळी पद उजव्या बाजूला घेतो, हे आहे तसंच ठेवूया. एक्स प्लस बी अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर हे उजव्या बाजूला घेतल्यानंतर आपल्याला क्रियापद पण करता येईल. हा इकडे आला प्लस झाला, बी स्क्वेअर अपॉन 4a स्क्वेअर. हा इकडे गेला तर प्लसचा मायनस झाला, सी अपॉन ए इज इक्वल टू 0 हे मिळालं. परंतु या ठिकाणी काय आहे, ए छेदस्थान आहे आणि ते 4a स्क्वेअर आहे. आपण काय करूया, याच पदाला 4a ने मल्टिप्लाय करूया. काय करतोय बघा, 4a मल्टिप्लाय केले इज इक्वल टू 0 हे आहे तसंच. मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळते बघा, इज इक्वल टू बी स्क्वेअर अपॉन 4a स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 4a स्क्वेअर. सॉरी, इज इक्वल टू 0 या ठिकाणी येत नाही कारण इथे इक्वल आपण लिहिले. आता इज इक्वल टू छेद समान आहे, डिनॉमिनेटर इज कॉमन, 4a स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस 4ac न्यूमरेटरला राहणार, अंशांची वजाबाकी झाली. हे पद मी या ठिकाणी लिहितो, एक्स प्लस बी अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर. या पद्धतीनं आपल्याला हे इक्वेशन मिळालं. आता हे वर्ग पद आहे, आपण दोघांचं वर्गमूळ घेऊया. स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, एक्स प्लस बी अपॉन 2a इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 4a स्क्वेअर. हे सेपरेट करतो, कारण का तर याचा आपल्याला फोड होते. बघा, बी स्क्वेअर मायनस 4ac यामध्ये लिहूया
याचं वर्गमूळ काढूया, रूट ऑफ 4a². काय होणार आहे बघा, मी हे सेपरेट करून एक्स्ट्रा पायरीमध्ये मांडतोय समजायला सोपं जाण्यासाठी. x प्लस b अपॉन 2a इज इक्वल टू b² मायनस 4ac, रूट ऑफ b² मायनस 4ac अपॉन याचं रूट काढायचं आहे, 4चं वर्गमूळ 2, a वर्गचं वर्गमूळ a 2a. या पद्धतीने आपल्याला इक्वेशन मिळालं. याला पलीकडे नेऊया, प्लसचा मायनस होतोय, इज इक्वल टू मायनस b अपॉन 2a. इथं सॉरी एक भाग राहिला, इथं स्क्वेअर रूट आपण केलाय, स्क्वेअर रूट केल्यानंतर प्लस मायनस येणार आहे, इथं पण प्लस मायनस येणार आहे, इथं पण प्लस मायनस येणार आहे. आता इथं प्लस मायनस रूट ऑफ b² मायनस 4ac अपॉन 2a. छेद दोघांचा समान आहे. काय करूया, एकदाच लिहूया, अपॉन 2a. इथं मायनस b आहे, प्लस मायनस रूट ऑफ b² मायनस 4ac व्हॅल्यू ऑफ x. म्हणजे आपण x च्या दोन प्रकारे किमती घेऊ शकतो या ठिकाणी, एकदा प्लस मध्ये एकदा मायनस मध्ये. म्हणून x इज इक्वल टू मायनस b प्लस रूट ऑफ b² मायनस 4ac अपॉन 2a, और x इज इक्वल टू मायनस b प्लस मायनस अंडर रूट b² मायनस 4ac अपॉन 2a. या पद्धतीने आपण दोन प्रकारे किंमत घेऊ शकतो. आपल्याला काय करायचंय बघा, x ची जी ही किंमत आहे, ह्या म्हणजेच रूट्स आहेत, हे ह्या रूट्सला आपण समजायचं आहे की अल्फा आणि बीटा. सपोज अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ गिव्हन इक्वेशन. समजायचं आहे की ह्या दिलेल्या समीकरणाचे अल्फा आणि बीटा हे रूट्स आहेत. तर अल्फा म्हणून अल्फा बरोबर एक किंमत मिळणार मायनस बी प्लस मायनस रूट ऑफ b² मायनस 4ac अपॉन 2a, और बीटा इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट ऑफ b² मायनस 4ac अपॉन 2a. म्हणजे अल्फा आणि बीटा तुम्ही कोणालाही रूट्स आहेत, हे मूळ आहेत अल्फा आणि बीटा, याला किंवा याला कोणालाही तुम्ही या अल्फा आणि बीटा म्हणू शकता. यालाच अल्फा म्हणलं पाहिजे असं काही नाही, किंवा यालाच बीटा म्हणलं पाहिजे असंही नाही. दोन रूट्स आहेत, एकाच समीकरणाचे आहेत, तुम्ही त्याला कोणतीही नावं घेऊ शकताय. पण आता सगळ्यात महत्वाचं काय, तर इथं प्लस मायनस, इथं प्लस मायनस असे दोन भाग येत आहेत. मग इथं एकाला प्लस आहे, इथं एकाला मायनस आहे, इथं प्लस मायनस या ठिकाणी मायनस होणार आहे. लिहिताना मगाशी चूक झाली. मायनस बी प्लस रूट ऑफ b² मायनस 4ac, x इज इक्वल टू मायनस बी मायनस रूट ऑफ b² मायनस 4ac, प्लस 1 मायनस 1 प्लस 1 मायनस 1. या पद्धतीनं आता ह्या किमती मिळाल्यात, परंतु ही जी किंमत मिळणारी जी प्लसचे, इथे मिळणारी किंमत काय आहे, मायनसचे. म्हणजे इथं प्लस आहे याचा अर्थ अल्फा मोठा झाला कुणापेक्षा, बीटापेक्षा. आणि इथं काय आहे, अल्फा लहान झाला कोणापेक्षा, बीटापेक्षा. या ठिकाणी ह्या दोन किमती घेत आहेत. जर अल्फाची किंमत प्लस असेल तर अल्फा इज ग्रेटर दॅन बीटा, आणि इथं बीटाची किंमत घेताना इथं जर मायनस आला तर काय आहे, अल्फा इज लेस दॅन बीटा, अल्फा हा बीटापेक्षा लहान आहे. एवढा भाग समजून घ्यायचा. म्हणजेच रूट्स लहान आणि मोठी कोणती आहेत हे लक्षात घ्या. हे रूट्स मोठा आहे, हे रूट लहान आहे, मूळ एक लहान एक मोठा असणार आहे. फॉर्म्युला पद्धतीनं सूत्राचा वापर करून, या सूत्राचा वापर आपल्याला उदाहरण सोडवण्यासाठी करायचा आहे. तो कसा, तर बघा आपल्याला बी बी ए सी म्हणजे ए बी आणि सी ह्या ज्या किमती आहेत कोइफिशियंटच्या, ह्या इक्वेशन मधून घ्याव्या लागणार आहेत, आणि मगच आपल्याला ते एक्झाम्पल सॉल्व्ह करावं लागणार आहे. म्हणजे जे स्टँडर्ड इक्वेशन, जे इक्वेशन एक्झाम्पल सोडवण्यासाठी आपल्याला दिलं जाणार आहे, त्या एक्झाम्पल मधून ए बी आणि सी च्या किमती त्या सूत्रामध्ये वापरायच्या आहेत, आणि मग आपल्याला त्या इक्वेशन मधून रूट्स त्याचे सोल्युशन्स मिळणार आहेत. बघूया पुढची एक्झाम्पल.
सॉल्व क्वाड्रॅटिक इक्वेशन युजिंग फॉर्म्युला. अशा पद्धतीनं क्वेश्चन असणार आहे, एक्झाम्पल्स देणार आहेत आणि फॉर्म्युलाचा यूज करायचा आहे आणि एक्झाम्पल सोडवायचं आहे. हे गिव्हन एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, इक्वेशन दिलेलं आहे आणि ते काय करायचं आहे, कम्पेअर विथ स्टँडर्ड इक्वेशन. comparing above equation with standard equation. कुणाशी? स्टँडर्ड इक्वेशनशी त्याची तुलना करायची आहे. काय स्टँडर्ड इक्वेशन? ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. मग ax² शी तुलना केल्यानंतर आपल्याला a ची किंमत मिळते. इथं x नसून कोण आहे, m हा व्हेरिएबल दिलाय आपल्याला एक्झाम्पल मध्ये. मग इथं m ची किंमत a ची किंमत मिळणार आहे 1, b ची किंमत मिळणार आहे -14 वजा 14 आणि c ची किंमत मिळणार आहे 13. आता या किमती ज्या आपण मिळवलेत त्या सूत्र आपलं आहे x² मायनस x इज इक्वल टू -b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² मायनस 4ac अपॉन 2a. या ठिकाणी आपल्याला किंमत घालायची आहे. हे आपलं मूळ इक्वेशन म्हणजे फॉर्म्युला, मूळ फॉर्म्युला. पण इथं व्हेरिएबल m मध्ये दिलेला आहे, मग x च्या ऐवजी आपण ते m मधून सोडवणार आहोत. ह्यासाठी आपल्याला हे रूटची जी व्हॅल्यू आहे ती मिळवायची आहे. म्हणून अगोदर काय करायचं, b² मायनस 4ac ची किंमत काढूया. मग b² b किती आहे -14² -4a 1 c 13. तुम्हाला बैजिक क्रिया अचूक याव्यात असं वाटत असेल तर तुम्ही काय करायचं आहे, कंसात त्या किमती ठेवायच्या आहेत इन ब्रॅकेट मध्ये. वाटण्यापेक्षा आपण ठेवल्याच तर काय होणार आहे, चुका होणार नाहीत आणि अतिशय कमी होणार आहेत. मायनस जेव्हा आपण कंसात टाकू तेव्हा आपण त्यांच्या क्रिया करताना, मल्टिप्लिकेशन करताना, साइनचं मल्टिप्लिकेशन करताना किंवा संख्यांचं मल्टिप्लिकेशन करताना, गुणाकार करताना आपल्याला सोपं जाणार आहे. वजा 14चा वर्ग आपल्याला लिहायचा आहे 196. 14चा वर्ग, वजाचा वर्ग सुद्धा अधिकच मिळणार आहे आपल्याला. आता इथं वजा चिन्ह आहे तसं 4 1 4 आणि 4 गुणिले 13 13 चौक 52 52. 196 वजा 52 यांची वजाबाकी करूया. 6तून 2 गेले 4, 9तून 5 गेले 4 आणि 1 144. बी वर्ग वजा 4ac ही किंमत आपल्याला मिळाली 144 144. आपल्याला बाय युजिंग फॉर्म्युला मेथड, फॉर्म्युला मेथड मध्ये x च्या ऐवजी आता काय करायचं आहे m, कारण इथं व्हेरिएबल आपल्याला कोणता दिलाय m. मग कन्वर्ट इनटू m -b. आता b ची किंमत आपल्याला काय दिलेली आहे बघा -14. इथं मायनस पूर्वीचाच सूत्रामध्येच आहे आणि इथं दिलेलं उत्तर वजा b चं उत्तर वजा 14 आहे. मग इथं आपण काय करायचं, इन ब्रॅकेट -14 सूत्राचं वजा चिन्ह आणि b ची किंमत वजा 14 कंसात टाकली प्लस मायनस अंडर रूट b² मायनस 4ac ची किंमत 144. ह्याला नंबर 1 म्हणूया आणि इथं म्हणायचं फ्रॉम 1 अपॉन 2a ची किंमत किती आहे बघूया 1. किंमत ठेवली मायनस मायनस प्लस 14 प्लस मायनस आहे तसाच 144 चं वर्गमूळ आपण काढूया. 12 वर्गमूळातून बाहेर निघतोय 144 तेव्हा 12 मिळतोय. 2 1 2. कुणाची किंमत मिळाली, m ची. देअरफॉर m इज इक्वल टू 14 प्लस 12 अपॉन 2 और m इज इक्वल टू 14 मायनस 12 अपॉन 2. अशा पद्धतीनं दोन किमती मिळणार आहेत. 14 आणि 12 26 भागिले 2 किंवा 14तून 12 गेले 2 भागिले 2. 13 दुनी 26 आणि इथं मिळणार आहे बे 1 बे. म्हणजे m इज इक्वल टू 13 और m इज इक्वल टू 1. 13 and 1 are the roots of given quadratic equation. म्हणजे therefore
13 and 1 are roots of given quadratic इक्वेशन. या पद्धतीने आपण एक्झाम्पल सोडवायचं आहे. अशा पद्धतीने एक्झाम्पल सोडवले की आपल्याला फॉर्म्युला पद्धतीने सोडवायला सोपं जाणार. दुसरे एक्झाम्पल, या पद्धतीने गणित दिले, यूज फॉर्म्युला. कंपेअर विथ स्टँडर्ड इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. तुलना करूया. ए ची किंमत मिळणार आहे 1, बी ची किंमत मिळणार आहे 10, सी ची किंमत मिळणार आहे 2. आणि मग आपल्याला सूत्र त्यामध्ये किंमत घालण्यासाठी बी वर्ग वजा 4ac ची किंमत बी चा वर्ग 10 चा वर्ग वजा 4 ए ची किंमत आणि सी ची किंमत 10 चा वर्ग वजा 4 एके 4 दोन्ही 8 100 वजा 8 आपल्याला मिळणार आहे 92. मिळणारी किंमत कोणाची मिळाली? बी वर्ग वजा 4ac ची किंमत आपल्याला मिळाली. सपोज दे आर इक्वेशन नंबर 1. पुट दिस व्हॅल्यू इन फॉर्म्युला. x इज इक्वल टू -b प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. नेहमी लक्षात ठेवायचं, इथं इक्वल टू लिहिल्यानंतर अगोदर रेशोची लाईन आखून घ्यायची, मग न्यूमरेटर मग डिनॉमिनेटर लिहायचा. जर आपण तसं न करता जर वरचा न्यूमरेटर लिहिला तर तो इक्वल टूच्या समोर येणार आहे आणि हा जो रेशोचा जो लाईन आहे ती खाली जाणार आहे. मग ते योग्य नाही लिखाण करण्यामध्ये. या पद्धतीने लिखाण करा. काय करायचं बघा, किंमत मांडूया. मायनस बी ची किंमत आहे 10 प्लस मायनस रूट ची किंमत आहे 92 अपॉन 2 ए ची किंमत आहे 1. कशावरून लिहिली तर फ्रॉम 1 वरून आपण किंमत बी वर्ग वजा 4ac ची मांडलेली आहे. काय करायचं, सोडवूया. वजा 10 अधिक वजा वर्गमुळात 92 ची 4 येते 23 चोक 92 बे के बे. सगळ्यांना महत्वाची सूचना की इथं आता किंमत येताना होल नंबर म्हणजे वर्गमूळ, ह्याचं वर्गमूळ न निघणारी संख्या आहे. मग काय करायचं, त्याची आपल्याला फोड करता आली पाहिजे. मग त्याची फोड करता आली आणि ती अशी संख्या निवडायची आहे की त्यातलं एक पद वर्गपद आलं पाहिजे. मग 23 चोक 92, 23 ही मूळ संख्या आपल्याला मिळते, 23 ची फोड पुन्हा होत नाही म्हणजे तीच 23 एके 23 आणि 4 ही वर्गपद आपल्याला मिळते. अशा पद्धतीची फोड घ्यायची आहे. म्हणजे वजा 10 अधिक वजा वर्गमुळात 4 बाहेर निघाले की 2 राहते आणि वर्गमुळात मिळते 23/2 बरोबर -10. यामध्ये काय करूया, सगळ्यांमध्ये 2 समान आहे, ह्यातलं 2 कॉमन काढूया. 2 बाहेर काढल्यावर राहते किती तर -5 बे 5 10 प्लस मायनस आहे तसंच. हा 2 इथं बाहेर निघाला, राहिलं √23/2. आता ह्यामधून आपण 2 कॉमन काढलेला आणि मग हा 2 निघून जातोय. काही जण काढतायत इथंच 2 घालवायला बघतायत, असं जात नाही. का जात नाही तर हा डिनॉमिनेटर दोघांसाठी आहे. मग जेव्हा कॉमन डिनॉमिनेटर आहे ना हा, मग यातून जो कॉमन मिळतोय त्यातच डिनॉमिनेटर त्याची भागाकार होणार आहे, तेव्हाच तो निघून जाणार आहे किंवा त्यांचा भाग होणार आहे. डायरेक्टली तुम्ही इथं भाग घालवायला काही जण करताय, ते चुकीचं आहे. बैजिक क्रिया तशी होत नाही कारण छेद दोघांना समान आहे. -5 अधिक वजा वर्गमुळात 23 ही किंमत मिळाली आपल्याला x ची. म्हणून x ची किंमत मिळाली -5 अधिक वर्गमुळात 23 किंवा x ची किंमत मिळणार आहे -5 वजा वर्गमुळात 23. ह्या 2 किमती. देअरफॉर -5 प्लस √23 and -5 minus √23 are roots of given quadratic equation. म्हणजे दिलेल्या समीकरणाची हे मूळ आपल्याला मिळाले. कंपेअर करूया. स्टँडर्ड इक्वेशनशी a² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ए ची किंमत 1, बी ची किंमत -2, सी
सी ची किंमत -3. इथं बी आणि सी ची किंमत मायनस मध्ये येते. आपण काय करूया, बी वर्ग वजा 4ac ची किंमत मिळवूया. स्क्वेअर रूट ऑफ स्क्वेअर म्हणू शकत नाही पुन्हा सूत्रामध्ये. बी वर्ग वजा 2 चा वर्ग वजा 4, ए ची किंमत 1, सी ची किंमत -3. वजा 2 चा वर्ग आपल्याला मिळतोय 4, वजा 2 गुणिले वजा 2 बरोबर प्लस 4, वजा वजा अधिक 2 दुणे 4 या पद्धतीनं. आणि त्यानंतर आपल्याला ह्या मायनस आणि हा मायनस, मायनस मायनस प्लस 4 एके 4, 4 त्रिकोण 12, 4 3 जा 12, 12 आणि 4 16. आपल्याला बी वर्ग वजा 4ac याची किंमत मिळाली 16. ह्याला नंबर देऊया 1. काय करायचं आहे, इथं व्हेरिएबल कोणता आहे बघायचा, एक्सच आहे. मग आपण काय करायचं, सूत्र घेताना इथं एक्सच लिहायचं, नाहीतर इथं व्हेरिएबल वेगळा असायचा आणि आपण सूत्र लिहिताना इथं व्हेरिएबल एक्सच लिहिणार सूत्राचा. ती सवय लागलेली असते, त्यामुळे इथं चूक होते, मार्क जातात. बी वर्ग वजा 4ac. काही जण इथं चिन्ह लिहिताना चुकतायत, चुका होत आहेत. काळजी घ्यायची कुठं ते सांगतोय. मायनस बी, बी ची किंमत आहे -2, तसेच ठेवली. प्लस मायनस √16 का तर फ्रॉम 1 1 वरून. त्यानंतर 2, ए ची किंमत आहे 1, मायनस मायनस +2 प्लस मायनस तसाच 16 चं रूट आपल्याला मिळते 4, 4 चौक 16, बे के बे. या पद्धतीने आपल्याला मिळणार आहे एक्स ची किंमत. म्हणून 2 अधिक 4/2 किंवा x बरोबर 2 वजा 4/2. इथं 2 आणि 4 6/2, बेत्रिक 6 x ची किंमत. किंवा इथं x ची किंमत 2 वजा 4 वजा 2/2 बरोबर -1 x ची किंमत. मोठ्यातून लहान गेला, 2 राहिले, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. म्हणून 3 and -1 आर रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. या पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. याचा वापर आपण ग्राफिकली सुद्धा करू शकतोय. तो कसा ते पण बघूया. क्वाड्रॅटिक इक्वेशन वरून आले काढता येते का, हे आपल्याला एक फॉर मोर इन्फॉर्मेशन हा पार्ट पुस्तकामध्ये दिलेला आहे, त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. तेच इक्वेशन जे आता पूर्वी याच्या अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं होतं, तेच एक्झाम्पल घेतलेलं आहे, तेच इक्वेशन आहे आणि आपण सोडवलेलं आहे. x² = 2x + 3. 2x पलीकडे गेला, 3 पलीकडे गेला, मायनसचा प्लस झाला. काय केले, ह्या इक्वेशनला y मानले. y बरोबर x² बरोबर 2x + 3. कारण x आणि y हे दोन व्हेरिएबल असल्याशिवाय आपण ग्राफच काढू शकत नाही. म्हणून आपण काय केलं, ह्या इक्वेशनचे 2 पार्ट मध्ये कन्वर्ट केलं. x² चं y मानलं, x² ला आपण y मानला, म्हणजे y बरोबर x² आणि y बरोबर 2x + 3 असे 2 इक्वेशन आपल्याला मिळतात. आणि हे 2 इक्वेशन आपण कसे सोडवायचे हे पाठीमागच्या प्रकरणामध्ये, पहिल्या प्रकरणामध्ये आपण बघितलेत. त्या 2 इक्वेशन सोडवले. 2 इक्वेशन वरून आपल्याला त्याचे काय मिळाले, सोल्युशन्स मिळालेत. y बरोबर x², x ची किंमत 3 ठेवली तर 3 चा वर्ग 9, 2 ठेवली तर 2 चा वर्ग 4, 1 ठेवली तर 1 चा वर्ग 1, 0 ठेवली तर 0 चा वर्ग 0 आणि वजा 1 ठेवली तर वजा 1 चा वर्ग अधिक 1, वजा 2 चा वर्ग अधिक 4, वजा 3 चा वर्ग अधिक 9. या पद्धतीने याचे सोल्युशन्स मिळाले. आणि त्यानंतर y बरोबर 2x + 3 यामध्ये आपण सोल्युशन्स ठेवले तर x ची किंमत -1 ठेवली, -1 गुणिले 2 वजा 2 गुणिले 1 वजा 2, वजा 2 अधिक 3 अधिक 1, 0 ठेवली, 0 गुणिले 2 0 अधिक 3 3च मिळालं. 1 ठेवली, बे 1 के बे, 2 आणि 3 5, वजा 2 ठेवली, बे 2 4, वजा 4 अधिक 3 वजा 1. या पद्धतीनं 2 इक्वेशनचे 2 वेगवेगळे सोल्युशन्स आपण मिळवले. ते सोल्युशन्स ग्राफ वरती प्लॉट केले. किमती आपण ठेवल्यानंतर आपल्याला मिळाल्या किमती बघा, 3 9 इथं आहे, 2 4 इथं आहे, 1 1 इथं, 0 0 इथं, -1 1 इथं, वजा 2 4 इथं आणि लास्ट -3 9 या ठिकाणी. पहिल्याचे प्लॉट केले. तुमच्या लक्षात आलं असेल की या पद्धतीनं कर्व आपल्याला मिळालेला आहे. पहिल्याचा जो ग्राफ मिळतोय y = x², तो काय मिळालाय, कर्व मिळालाय.
आणि त्यानंतर y इज इक्वल टू 2x प्लस 3 याचा जर ग्राफ काढला की लिनियर इक्वेशन आहे आणि हे क्वाड्रॅटिक आहे. क्वाड्रॅटिक असल्यामुळे कर्व मध्ये मिळाला आणि लिनियर असल्यामुळे लाईन मध्ये मिळाला. -1 1 इथं आहे, 0 3 0 3 या ठिकाणी आहे, त्यानंतर 1 5 1 5 या ठिकाणी आहे इथं आपल्याला मिळालेला. आणि त्यानंतर -2 -1 -1 खाली येतोय, हा खाली आलाय. मग या ठिकाणी इथं एक येतोय या पद्धतीने. म्हणजे 4 पद्धतीचे आपल्याला बिंदू दिले होते आणि इथं 1 2 3 4 5 6 7 पद्धतीचे दिले होते. प्लॉट केले आपण, या पद्धतीने ग्राफ काढला. ग्राफ मध्ये ही जी स्ट्रेट लाईन आहे ती कर्व लाईनला 2 ठिकाणी इंटरसेक्ट झालेली आहे. पहिली इथं -1 1 ला आणि वरती 3 9 ला. म्हणजे -1 1 आणि 3 9 हे काय झाले, these graphs, curved graphs and straight line graph intersect each other at point -1 1 and 3 9. Therefore both are solutions of y is equal to x square and y is equal to 2x plus 3. Means y is equal to x square is equal to 2x plus 3, y is equal to x square is equal to 2x plus 3. ह्या इक्वेशनचे हे 2 सोल्युशन्स आहेत. म्हणजेच कुणाचे सोल्युशन्स आहेत, याचे. म्हणजेच देअरफॉर x square minus 2x minus 3 is equal to 0. या इक्वेशनचेच हे 2 सोल्युशन आपल्याला मिळाले. म्हणजे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सुद्धा ग्राफिकली मांडू शकतो, हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं होतं. हे परीक्षेला विचारलं जाणार नाही, परंतु माहितीसाठी आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. यानंतर आपल्याला जे फॉर्म्युला मेथड मध्ये b² - 4ac हा पार्ट आहे, याच्याबद्दल आणखी थोडीशी इन्फॉर्मेशन बघायची आहे. त्यासाठी अजून थोडीशी फॉर्म्युला मेथड वापरून एक्झाम्पल सॉल्व करूया. पुढचे एक्झाम्पल नंबर 4. 25x² plus 30x plus 9 is equal to 0. Compare with ax² plus bx plus c is equal to 0. Standard equation. Find a 25, b 30, c 9. b² minus 4ac is equal to b² 30² minus 4a 25 c 9 30² 900 25 चौक 100 9 900 900 वजा 900 0. b² वजा 4ac याची किंमत आपल्याला 0 मिळते. सपोज दे आर कॉल्ड नंबर 1. आपलं फॉर्म्युला b प्लस मायनस रूट ऑफ b² minus 4ac upon 2a minus b b30 plus minus root of 0 upon 2a 25 minus 30 plus minus रूट बाहेर निघाला 0च. 25 into 2 50. हे 2 भाग होणार आहे. x is equal to -30 upon 50 plus 0 और x is equal to -30 minus 0 upon 50 means x is equal to -30 upon 50 और x is equal to -30 upon 50. दोन्ही किमती समानच मिळालेल्या आहेत. दोन्ही किमती समान आहेत याचा अर्थ काय, जेव्हा b वर्ग वजा 4ac ची किंमत 0 मिळते तेव्हा या ठिकाणी मिळणारे रूट्स समान असतात. दॅट इज बोथ ऑफ द रूट्स आर इक्वल. दॅट इज बोथ ऑफ द रूट्स ऑफ गिव्हन इक्वेशन आर इक्वल. म्हणजे दिलेल्या समीकरणाचे सगळे रूट्स समान आहेत. वजा 30/50 वजा 30/50 हेच आपण असंही लिहू शकतो 3/5
3/5 0 निघून जाणार आहे. एक्झाम्पल नंबर 5 x स्क्वेअर प्लस x प्लस 5 इज इक्वल टू 0 कम्पेअर विथ स्टँडर्ड इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 कम्पेअर विथ a इज इक्वल टू 1 b इज इक्वल टू 1 c इज इक्वल टू 5 1 1 5 a b c वैल्यू का फाइंड द वैल्यू ऑफ b स्क्वेअर माइनस 4ac b स्क्वेअर 1 स्क्वेअर माइनस 4ac किमती टाकल्या 1 स्क्वेअर 1 माइनस 4 1 जा 4 4 पंचे 20 5 4 जा 20 1 minus 20 is equal to minus 19 b square minus 4ac minus 19 put value of this equation in formula b square minus 4ac upon 2a minus b ची किंमत आहे 1 1 plus minus root of 19 upon 2a means 1 आपल्याला किंमत मिळालेली आहे x ची x इज इक्वल टू मायनस 1 प्लस मायनस रूट 19 अपॉन 2 1 जा 2 आपल्याला ही किंमत मिळाली. म्हणजे ह्याच्यामध्ये ही सॉरी इथं किंमत आहे मायनस 19 इथं मायनस लिहायला राहिलेला आहे. म्हणजे जेव्हा रूट मधली किंमत वजा येते तेव्हा ते पद आपल्याला रियल नंबर असत नाही. कारण आपण वास्तव संख्या रेषा रियल नंबर लाईन मध्ये आपण पाहिलेले आहेत. हे भाग जेव्हा या ठिकाणी 0 येतो तेव्हा इथं त्याचे सोल्युशन्स रूट्स कॉमन दोघांमध्ये इक्वल येत आहेत आणि इथं जेव्हा आपण b स्क्वेअर मायनस 4ac निगेटिव्ह येतोय तेव्हा त्याचे रूट्स आपल्याला नॉन रियल आपल्याला मिळत आहेत. देअरफॉर रूट मायनस 19 बट रूट ऑफ मायनस 19 इज नॉट रियल नंबर. ही वास्तव संख्या नाही. जर ही वास्तव संख्या नसेल तर आपल्याला रूट्स ऑफ द इक्वेशन आर नॉट रियल. हेच रियल नाही तर ह्याचे इक्वेशनचे रूट सुद्धा मिळणारे रियल नसणार आहेत. देअरफॉर रूट्स ऑफ गिव्हन इक्वेशन आर नॉट रियल. म्हणजे ही किंमत वास्तव नाही म्हणजे याची मूळ सुद्धा वास्तव नसणार. आपण 3 भाग बघितले. पहिल्या गणितांमध्ये आपण बघितलं होतं b स्क्वेअर वजा 4ac ची किंमत शून्यापेक्षा मोठी होती. त्यानंतर आपण बघितला b स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत इक्वल टू 0 शून्यच होती. आणि त्यानंतर आपण काय बघितलं होता b स्क्वेअर मायनस 4ac याची किंमत लेस दॅन 0 होती. म्हणजे जेव्हा पहिल्या 3 गणितांमध्ये आपण बघितलं तेव्हा याच्या रूट्स काय असणार आहेत. रूट्स रियल नंबर आहेत आणि जेव्हा b स्क्वेअर मायनस 4ac 0 येते तेव्हा इक्वल असणार आहेत. रूट्स आर इक्वल. आणि त्यानंतर b स्क्वेअर मायनस 4ac लेस दॅन 0 आला मायनस 19 आला तेव्हा त्याचे रूट्स काय आहेत नॉन रियल वास्तव संख्या असणार नाहीत. ह्या 3 गोष्टी आपण बघितल्या. आपल्याला यानंतर एक एक्झाम्पल आहे जे तिन्ही पद्धतीने सोडवायचं आहे आणि तिन्ही पद्धतीने त्याचे रूट्स सेम येत आहेत का ते पण चेक करायचे आहेत. पाहूया पुढचं एक एक्झाम्पल आहे आपल्या पुस्तकामध्ये दिलेलंच आहे. ते 3 पद्धतीने येते का नाही हे विचारले. फॅक्टरायझेशन मेथड पहिली आहे. कंप्लीट स्क्वेअर मेथड आपण नंतर सोडवली. त्यानंतर फॉर्म्युला मेथड वापरला. तिन्ही पद्धतीतून एकच आन्सर येते का हे आपल्याला चेक करायचं आहे. फॅक्टरायझेशन मेथड एक्झाम्पल समोरच आहे. 2x स्क्वेअर प्लस 13x प्लस 15 इज इक्वल टू 0. आपण काय करायचंय 15 आणि 2 यांचा गुणाकार करायचा. 15 2 30. 30 ची फोड आपल्याला किती आली पाहिजे 13. 30 ची फोड आपल्याला 13 आली पाहिजे. 13 येण्यासाठी आपल्याला संख्या चेक करूया ज्या 13 येत आहेत का. 3 10 30 10 त्रिक 30 10 3 जा 13. आपण अधिक 10 अधिक 3 बरोबर अधिक 13 मिळणार आहे. x मध्येच किंमत आहे 10x प्लस 3x इज इक्वल टू 13x. 13x ची किंमत आपण कन्वर्ट करूया. 2x स्क्वेअर प्लस 10x प्लस 3x प्लस 15 इज इक्वल टू 0. 2 भाग करूया. 2x समान आहे. x अधिक 5 अधिक 3 कंसात x अधिक 5 बरोबर 0.
2x वर्ग अधिक 5 दुनी 10x 3x 3 5 15 x अधिक 5 समान आहे, एकदाच लिहूया. दुसरा उरलेला कंस 2x अधिक 3 बरोबर 0. मग x अधिक 5 बरोबर 0 किंवा 2x अधिक 3 बरोबर 0 ही किंमत मिळणार आहे. म्हणून x ची किंमत मिळणार आहे -5 किंवा x ची किंमत मिळणार आहे -3. हा इकडे गेल्यानंतर भागिले 2 -3/2. therefore -5 and -3/2 are roots of given quadratic इक्वेशन बाय यूजिंग फॅक्टरायझेशन मेथड. यानंतर आपल्याला बघायचं आहे कंप्लीट स्क्वेअर मेथड. दुसरी मेथड बघूया. एकच एक्झाम्पल आहे कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. एक्झाम्पल तेच 2x वर्ग अधिक 13x अधिक 15 बरोबर 0. आता आपल्याला अट काय आहे, इथं व्हेरिएबलचा कोएफिशिएंट 1 पाहिजे आहे. डिवाइड 2 ऑन बोथ साइड्स. मग काय येणार आहे 2x वर्ग छेद 2 अधिक 13 छेद 2x अधिक 15 छेद 2 बरोबर 0. हे इक्वेशन मिळालं. इथला 2 निघून गेला. x² प्लस 13/2 x प्लस 15/2 इज इक्वल टू 0. हे आपलं इक्वेशन मिळालं. आता आपल्याला काय करायचं आहे, मधल्याच्या निम्म्याचा वर्ग करायचा आहे. मधल्या अगोदर बघूया. मधला 13/2 चा निम्मा निम्मा म्हणजे 2/1 चा वर्ग किती येतोय बघूया. 13/2 गुणिले 1/2 कंसाचा वर्ग. 13×1 13 2×2 4 कंसाचा वर्ग. हे पद एकदा मिळवायचं एकदा वजा करायचं. 13/4 कंसाचा वर्ग. x² प्लस 13/2x प्लस 13/4 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 13/4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 15/2 इज इक्वल टू 0. आपण हा एक गट केला. इथं बघा काय येतं, x प्लस 13/2 ब्रॅकेट 13/4 ब्रॅकेट स्क्वेअर हा पलीकडे नेऊया इज इक्वल टू मायनसचा प्लस होते 13/4 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 15/2. हे पद आपल्याला मिळालं. आता x अधिक 13/4 कंसाचा वर्ग बरोबर 13 चा वर्ग 169 4 चा वर्ग 16 वजा 15/2. आता छेद समान पाहिजे. आपण काय करूया 2×8 = 16 x अधिक 13/4 कंसाचा वर्ग बरोबर 169 15×8 = 120 छेद 16 बरोबर 169 मधून 16 गेले, 9तून 0 गेले 9, 6तून 2 गेले 4, 149 छेद 16 x अधिक 13/4 कंसाचा वर्ग. आता आपण काय करूया वर्गमूळ काढूया. स्क्वेअर रूट ऑन बोथ इथं 1 इथं 0 येते. फक्त 49 1 - 1 0 बोथ साइड्स. x प्लस 13/4 इज इक्वल टू 7 7 49 4 चौक 16 आणि इथं प्लस मायनस आपल्याला मिळणार आहे कारण स्क्वेअर रूट आपण घेतलं. नंतर x इज इक्वल टू हा तिकडे गेला मायनस झाला -13/4 प्लस -7/4. x इज इक्वल टू इथं 4 समान आहे एकदाच लिहूया -13 प्लस -7. therefore x is equal to -13 plus 7/4 or x is equal to -13 minus 7/4. 13तून 7 गेले 7 आणि 5 12 7 आणि 6 13 वजा 6 छेद 4 बरोबर इथे किंमत मिळाली x बरोबर
7 13 7 20 वजा 20/4 इथं मिळाली किंमत बे दोन्ही 4 बेत्रिक 6 वजा 3/2 आपल्याला मिळालेली एक किंमत आणि दुसरी किंमत काय आहे बघूया 4 पंचे 20 वजा 5 -5 इथे मिळाली -5 म्हणजे आपण कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडनं सुद्धा तीच व्हॅल्यू मिळाली। आता तिसरी स्टेज आपल्याला फॉर्म्युला मेथडनं आपल्याला काय मिळते बघूया। कंपेअरिंग विथ स्टँडर्ड इक्वेशन ax² plus bx plus c is equal to 0. Therefore a is equal to 2, b is equal to 13, c is equal to 15. b square minus 4ac is equal to b square 13 square minus 4ac आपण किंमत घेतली 13 चा वर्ग वजा 4 दुनी 8 15 8 20 120 49 किंमत मिळाली। बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत आपल्याला मिळाली। त्याला नंबर 1 देऊया। x आहे म्हटल्यानंतर x मध्ये आपल्याला सूत्र घ्यायचं आहे मायनस बी प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a मायनस बी ची किंमत आपल्याला दिली आहे 13 प्लस मायनस रूट ऑफ 49 कशावरून तर फ्रॉम 1 एक नंबर वरून आपण घेतलं अपॉन 2a ची किंमत आहे 2 मायनस 13 प्लस मायनस 49 चे रूट आपल्याला 7 मिळणार आहे बे दोन्ही 4 x ची किंमत मिळाली म्हणून x बरोबर वजा 13 अधिक 7/4 किंवा x बरोबर वजा 13 वजा 7/4 दोन किमती मिळाल्या। x बरोबर आपल्याला मिळाली 7 वजा 6/4 x बरोबर मिळाली बे दोन्ही 4 बेत्रिक 6 वजा 3/2 किंवा x बरोबर मिळाली वजा 20 ते वजा 13 वजा 7 वजा 20/4 किंवा x बरोबर मिळाले 4 25 वजा 5 म्हणजे त्याच व्हॅल्यू मिळाल्या -3/2 अँड -5 म्हणजे आपण कोणत्याही पद्धतीने एक्झाम्पल सोडवा आपल्याला सोल्युशन्स तेच मिळणार आहेत त्यामध्ये चेंजेस होणार नाहीत। पद्धत कोणतीही वापरा आन्सर सोल्युशन तेच असणार आहे। आपल्याला काय करायचं आहे ह्याच फॉर्म्युला मेथडवर 2.4 हा एक्सरसाइज सोडवायचा आहे। त्यामध्ये 3 प्रश्न आहेत। पहिल्या प्रश्नामध्ये इक्वेशन्स दिलेत त्यामध्ये ए बी आणि सी च्या किमती काढायच्या आहेत। दुसऱ्यामध्ये फॉर्म्युला वापरून सोल्युशन्स मिळवायचे आहेत आणि तिसऱ्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे एक ऍक्टिव्हिटी स्वरूपात बॉक्स दिलेले आहेत आणि फ्लो चार्ट दिलाय आणि त्या फ्लो चार्टच्या स्वरूपात माहिती दिलेली आहे आणि ह्याच पद्धतीने आपल्याला एग्जांपल सोडवायचं आहे। म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac ने किती मिळणार आहे फॉर्म्युला वापरल्यावर काय मिळणार आहे आणि सोल्युशन्स त्याची काय मिळणार आहेत सुटेबल व्हॅल्यूज पुट abc च्या केल्या म्हणजे आपल्याला उत्तर काय मिळणार आहे। बघूया 2.4 सॉल्व करा काय अडचण आली तर विचारा। तोपर्यंत धन्यवाद।